नागपूर शहर विदर्भाची राजधानी, इथला महाल परिसर शांततेसाठी ओळखला जातो, पण 17 मार्च 2025 रोजी या शांततेला अचानक हादरा बसला. दोन गट समोरासमोर आले, घोषणा दिल्या आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरात हिंसाचार पेटला. पण या सगळ्यामागे एक नाव सातत्याने चर्चेत येतंय, फहीम खान. हा फहीम खान नेमका कोण आहे आणि त्याच्यावर एवढे गंभीर आरोप का होतायत? चला आज चेहरा महाराष्ट्राचा मध्ये संपूर्ण कथा समजून घेऊया. सुरुवात होते महाल परिसरात. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. याच्या विरोधात फहीम खानच्या नेतृत्वात एका मोठ्या गटाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण यानंतर गोष्टी बिघडत गेल्या. 500 ते 600 लोक जमले. पोलीस सक्त शांततेचं आवाहन करत होते, पण जमाव आक्रमक होत गेला. दगडफेक, वाहनांची जाळपोळ, अगदी जेसीबी पेटवण्यात आली. गोंधळात पोलिसांवर थेट हल्ला झाला. डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार झाला. काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचीही माहिती समोर आली. पोलीस स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण जमाव अधिकच बेकाबू झाला. घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. 50 ते 60 जणांना अटक झाली. पण मुख्य संशयित म्हणून नाव पुढे आलं फहीम खान. एफआयआरनुसार फहीमने सोशल मीडियावरून लोकांना चिथावणी दिली. त्याच्या नेतृत्वातच जमाव एकत्र झाला आणि त्यामुळेच त्याला या हिंसाचाराचा मास्टरमाइंड ठरवलं जातंय. 38 वर्षांचा फहीम शमीम खान नागपूरच्या यशोधरा नगरमध्ये राहतो. तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. याआधी लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत, पण केवळ 1073 मतं मिळाली होती. त्याच्या विरोधात आधीच 3 गुन्हे दाखल आहेत. आरोप असले तरी काही ठिकाणी लोक म्हणतात की त्याने सामाजिक प्रश्न मांडले. पण त्याचं एक जुनं विधान आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तो प्रक्षोभक भाषा वापरताना दिसतो. त्यामुळेच त्याच्यावर लोकांच्या भावना भडकवल्याचा आरोप झालाय. 5 आरोपींपैकी काही जण हे यशोधरा नगर, कळमना, पारडी अशा इतर भागांतले आहेत. म्हणजे प्रश्न हा उठतो, हे लोक तिथे कशासाठी आले? कोणाच्या सांगण्यावरून जमले? यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी फहीम खानला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत दिलंय. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे 8 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात गेले. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, पण मुख्य लक्ष्य आहे सत्य काय आहे. तर मित्रांनो, हा होता नागपूरच्या ताज्या आणि गंभीर घटनेचा सविस्तर आढावा. या प्रकरणात अजून अनेक गोष्टी समोर येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? फहीम खान खरोखर मास्टरमाइंड आहे का, की ही एक राजकीय खेळी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच सामाजिक, राजकीय आणि रहस्यमय घटनांचा चेहरा उघड करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चेहरा महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.